एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेनेकडून सत्ता स्थापनासाठी हालचालींना आता वेग आलेला आहे। आनंद आश्रम येथे आज दुपारी नगरसेवकांची बैठक पार पडेल। ठाण्यातील शिवसैनिकांच्या 75 नगरसेवकांची बैठक होणार आहे। तर ठाण्यातील नगरसेवकांना एकनाथ शिंदे सूचना आणि मार्गदर्शन देखील करणार आहेत। पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन करतायत। मागण्या मान्य न झाल्यास आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा माकपने दिलाय। चर्चेतून ठोस आश्वासन न मिळाल्यास आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आंदोलकांनी इशारा दिलेला आहे। आंदोलन ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत स्थानिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दादा, मला सांगा की आज ठिय्या दिलेला आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लागलेला आहे, तुम्ही स्वतः इकडे आलेला आहात, काय म्हणाल? गेल्या 2 दिवसापासून आम्ही चारोटी ते पालघर जिल्हा कार्यालयावरती हा लॉंग मार्च चालत आलेला जवळजवळ 65 ते 70 किलोमीटर। काल संध्याकाळी 6:30-7च्या सुमारास या ठिकाणी आम्ही पोचलो आणि पोचल्यानंतर या प्रशासनाने पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला जिल्हा कार्यालयावरती जाण्यासाठी अडवणूक केलं। प्रशासनाने कुठलंही सहकार्य दाखवलेलं नाही आणि बघत आहोत की एवढ्या हजाराच्या संख्येने जवळजवळ 60 ते 70 हजार मोर्चेकरी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। मोर्चामध्ये आम्ही याच्यासाठी की आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आमच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या आणि त्याच्यासाठी वनपट्ट्याचं आपण सांगू शकते मी की वनपट्ट्यासाठी आम्ही वर्षानुवर्ष भांडत आहोत त्यांच्यासाठी, पण परंतु आमच्या नावावर फक्त थोडीशी गुंठाभर अशी जागा आमच्या नावावर केले त्यांनी दिले। तोही वनपट्ट्याचा 7-12 हा सगळ्यांचा एकत्र आहे, तर तो वेगळा करून म्हणजे सेपरेट एक व्यक्तीचा पाहिजे आहे। तालुक्यावरती महिलांचे हंडाकळशी मोर्चे निघालेले होते, ते पण नवीन वर्षाचे आम्ही मोर्चे काढलेले 1 तारखेला आणि त्याच्यामध्ये एका तालुक्यावरती 5-6 हजार महिला हे हंडाकळशी घेऊन गेले सरकारला दाखवण्यासाठी की अजूनही आमचे हंडे रिकामे आहेत, आम्हाला वन भटकावं लागतं। आपण बघतायत की या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी उपयोजनेतून अनेक धरणं आहेत आणि त्या धरणाचं पाणी आम्ही सांगतो की पिण्यासाठी आणि शेतीसाठी दुबार पिकासाठी आम्हाला दिलं पाहिजे, पण सरकार अजूनही ते जागं झालेलं नाही। त्यातूनच काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।